सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या भागातील प्रकाशाचे परावर्तन हा पहिला धडा आपण बघणार आहोत. या धड्यामधील असणारे काही महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने यांचा विचार करणार आहोत. तसेच त्यांच्यातले असणारे बेसिक पॉइंट किंवा मुद्दे यांचा पुरेपूर अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रकाशाचे परावर्तन, आरसा व आरशाचे प्रकार, गोलीय आरसा व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आणि गोलीय आरशामुळे होणारे विचलन हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मग यामध्ये असणारे जो काही महत्त्वाचा पॉईंट असेल तो आरसा व आरशाचे प्रकार आहेत. मग आरसा कशा विचारतात तर 1 मार्काला आपल्याला जी काही गाळलेली जागा येत असते, ही गाळलेली जागा जे काही शास्त्रज्ञ होते, हे शास्त्रज्ञ जर्मन शास्त्रज्ञ जॉन्स व्हॉन लिविंग यांनी काय केलेले, जो काही साध्या काचेच्या तुकड्याचे एका सपाट पृष्ठभागावरती चांदीचा लेप दिलाय व आरसा तयार केलेला आहे. यालाच रजत काच परावर्तक असेही म्हणत असते. हा लक्षात ठेवायचे. किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशांचा वापर करतो. आरसा याचे 2 प्रकार पडत असते. ते आरसा, सपाट आरसा आणि वक्र गोलाकार आरसा असे 2 प्रकार पडत आहेत. मग सपाट आरसा आपल्याला लक्षात ठेवायचे. जे काही सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावरती पातळ असा ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा काय केला जातोय, एक लेप दिला जात असतोय. त्यापासून हा आरसा काय तयार होत असतोय. परावर्तित पृष्ठभागाची जी काही पारदर्शक बाजू बनवण्यासाठी किंवा तो पृष्ठभागात संरक्षण म्हणून त्यांचं संरक्षणाची काम हे धातूमधले असणारं लीड ऑक्साईड हे नाव लक्षात ठेवायचे. मग हा लीड ऑक्साईड पदार्थ त्यांच्यावरती लेप दिला जातो. यापासून हा सपाट आरसा तयार झालेला असतो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढील पानावरती आल्यानंतर आपल्याला काही 2 आकृत्या तयार झालेल्या आहेत. मग या आकृत्यांच्या मार्फत आपल्याला मिळणारे जे काही प्रतिमा असतील यांचा अभ्यास करायचे आणि सपाट आरशाचे गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत. मग आकृतीमध्ये आरशात लंबरूप पडणारे किरण यांच्यावरती जी काही पहिली आकृती आहे, ह्या आकृतीवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग आकृती 11.2 मधील दाखवल्याप्रमाणे सपाट आरशावरती लंब रूपात पडणारे किरण हे लंब रूपातच परावर्तित झालेले असतात, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा सपाट आरशावरती प्रकाश किरण पडल्यानंतर ते परत त्याच मार्गाने येत असते आणि हे आरशाला कसे असते, ते लंब असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये जी काही बिंदू स्रोतामुळे आरशातील प्रतिमेची जी काही निर्मिती झाली, ही निर्मिती आपण लक्षात ठेवायची आहे. मग याच्यासाठी प्रत्यावर्तित किरण हे प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही, हे लक्षात ठेवायचे. म्हणून या प्रतिमेची आभासी प्रतिमा असं म्हणत असते. प्रतिमेची आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्रोताच्या आरशापासून लंबरूप अंतर एवढेच असते, हे लक्षात ठेवायचे. इथं वस्तू आपल्याला O दिलेली आहे आणि M1 आणि M2 हा सपाट आरसा दिलेला आहे. इथून येणारे जे काही O आणि R असेल हा आपत्ती किरण आहे आणि R आणि S हा काही परावर्तित किरण आहे. जेव्हा हे आरशावरती पडल्यानंतर ते लंबरूप जात असते आणि जर आपण E पासून जर बघितलं तर आपल्याला जे काही किरण आलेले आहे हे किरण आरशाच्या मागून आलेले भासत असते, हे लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर दुसरे विस्तृत स्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती. या प्रतिमेची निर्मिती बघण्यासाठी आपल्याला एक वस्तू दिलेली आहे, M1 आणि M2 हा सपाट आरसा दिलेला आहे. मग या सपाट आरशामध्ये P आणि Q ही एक पेन्सिलचं टोक दिलेले, टोकाकडचा भाग P आणि मागील भाग हा Q दाखवलेला आहे. याच्यातून जी काही प्रतिमा मिळत असते ही प्रतिमा P1 आणि Q1 अशी दाखवलेली आहे. मग याच्यावरतून एक नियम पडत असतो, सपाट आरशातील जी काही प्रतिमा असते ही आकाराने श्रोत्या एवढीच असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर
जे काही आरसे असतील, सपाट आरसे असतील, या सपाट आरशांचं 2 आरसे सपाट आरसे काटकोनात उभे केले असतात. त्यांच्यातील वेगवेगळे कोन तयार झाल्यानंतर जी काही प्रतिमेची संख्या बनत असते, ही प्रतिमेची संख्या आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात मिळत असते. मग यांच्यासाठी आपल्याला जी काही प्रतिमा मिळवण्याची जी काही सूत्र असेल, ते सूत्र आपल्याला या पाठात लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर तो जो काही सूत्र तयार झालेला आहे, हा सूत्र n बरोबर 360 भागिले a-1 ही प्रतिमा असते. आणि इथे लक्षात ठेवायचं, n म्हणजे प्रतिमेची संख्या आणि a म्हणजे आरशातील कोन. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण एक नॉर्मली 90 अंशाचा घेऊ. मग n बरोबर 90 अंश. मग प्रतिमेची संख्या किती येत असते हे लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यासाठी काय केले, n बरोबर 360 भागिले 90. इथं हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 1 9 9 2 18 9 43 9 चौक 36. हा 4 राहील. इथे 4 मायनस 1 बरोबर 3. मग इथं जे काही प्रतिमेची संख्या येत असते, हे अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण करायचा आहे. मग हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला 4 मार्काला किंवा 3 मार्काला येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा यांच्या ज्या काही व्याख्या बनलेल्या असतात, किंवा आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा म्हणजे काय, यांच्यातला बदल जो आहे तो समजून घ्यायचा आहे. मग आंतरवक्र आरसा म्हणजे जर गोलाकार पृष्ठभागातील आतील भाग म्हणजेच अंतर्भाग हा चकचकीत असेल, तर त्याला आंतरवक्र आरसा असे म्हणतात. त्यानंतर बहिर्वक्र आरसा जर गोलाकार पृष्ठभागातील बाहेरील भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग हा चकचकीत असेल, तर त्याला बहिर्वक्र आरसा असं म्हणत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यासाठी आंतरवक्र आरसा जो काही आतील भाग असतोय, हा आतील भाग कसा असतोय, तर चकचकीत असतोय. आणि बहिर्वक्र भागाचा जो काही बाह्य भाग असतोय, हा बाह्य भाग कसा असतोय, तर चकचकीत असतोय. लक्षात ठेवायचे, आतील भाग हा चकचकीत आहे आणि इथं बहिर्वक्र भागामधील आतील भाग हा चकचकीत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही गोलीय आरशाची संज्ञा बनत असते, ही संज्ञा लक्षात. गोलीय आरशा संबंधित संज्ञा. ध्रुव आरशाच्या पृष्ठभागावरती मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असे म्हणतात. हा लक्षात ठेवायचे, तो P या अक्षराने दर्शवलेला आहे. तसेच वक्रता केंद्र आरसा जो गोलाकार भागाने असतो, त्या गोलाच्या केंद्रकास वक्रता केंद्र असं म्हणतात. तो आकृतीमध्ये C या अक्षराने दर्शवलेला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मुख्य अक्ष म्हणजे आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणारी सरळ रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि मुख्य नाभी म्हणजे आंतरगोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपतिकिरण परावर्तनानंतर मुख्य आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात, त्याला मुख्य नाभी असं म्हणत असते. त्यानंतर नाभीय अंतर लक्षात ठेवायचे, तर आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असं म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्यापेक्षा निम्मे असते, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढील पॉइंट, जो काही आंतरवक्र आरशापासून मिळणाऱ्या ज्या काही प्रतिमा असतील, त्यांच्यासाठी 3 नियम बनलेले आहेत, हे समजून घ्यायचं आहे. पहिला नियम असा आहे, जर आपतिकिरण मुख्य अक्षाला समांतर असेल, तर परावर्तनानंतर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून जाते. हा पहिला नियम आहे. जर आपतिकिरण मुख्य अक्षाला समांतर असतील, ह्या मुख्य अक्षाला जर समांतर असतील, तर परावर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जात असतो. हा लक्षात ठेवायचा. जो पहिला नियम आहे, तो दुसऱ्या नियमाचा उदाहरण उलट आहे, ते लक्षात ठेवायचे. जसं आपतिकिरण हे मुख्य अक्षाला समांतर असतील, तर परावर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जात असतो. हा लक्षात ठेवायचा आहे. आणि नियम तिसरा,
जर आपत्ती किरण वक्रता केंद्रामधून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जाते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा जो काही अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा असतील, या प्रतिमेंचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून जायचा आहे. तक्ता पूर्ण करा किंवा वस्तूचे स्थान किंवा प्रतिमेचे स्वरूप किंवा प्रतिमेचा आकार हा कसा असतो किंवा कशी आहे हे दर्शवण्यासाठी अंतर्गोल आरशाच्या विविध प्रतिमा आपल्याला इथे दिलेल्या आहेत. या तक्त्यावरतून काय करायचं आपण समजून घ्यायच्या आहेत. मग आता इथे वस्तूचं स्थान दिले ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये, तर प्रतिमेचे स्थान हे आरशाच्या मागे असते आणि प्रतिमेचे स्वरूप हे आभासी आणि सुलटी आणि वस्तूपेक्षा मोठं असतं. त्यानंतर नाभी अंतर अनंत अंतरावर असतील तर प्रतिमेचे स्वरूप वास्तव आणि उलट असतो आणि व प्रतिमेचा आकार खूपच मोठा असतो. तसंच 3 नंबरचा वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये असेल तर प्रतिमेचे स्थान वक्रता केंद्राच्या पलीकडे असते आणि प्रतिमेचे स्वरूप हे उलट आणि वस्तूपेक्षा कसे असते, प्रतिमेचा आकार हा मोठा असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग याची आकृती ह्या 3 नियमानुसार काढायची असते, हे लक्षात घ्यायचंय. मग इथं आपण जी काही वस्तू असेल, मग वस्तूचं स्थान हे वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या दरम्यान ठेवल्यानंतर वस्तूची प्रतिमा कुठे मिळते हे अभ्यासायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला अंतर्वक्र आरसा काढावा लागेल. हा अंतर्वक्र आरसा लक्षात ठेवल्यानंतर हा मुख्य अक्ष समजायचा आहे. त्यानंतर वस्तू ही मुख्य नाभी आणि हा वक्रता केंद्र सी लक्षात ठेवायचे. वस्तूचं स्थान हे वक्रता केंद्र आणि मुख्य नाभी यांच्या दरम्यान असेल तर नियम क्रमांक पहिला वापरायचा. जर आपत्ती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर परावर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जातो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर नियम क्रमांक तिसरा जर वापरला तरी तो योग्य राहील. जर आपत्ती किरण वक्रता केंद्र टी मधून जात असेल तर परावर्तनानंतर तो त्याच मार्गाने येतो आणि ज्या ठिकाणी छेदत असते त्या ठिकाणी वस्तूची काय झालेली असते तर प्रतिमा मिळत असते. या अशा पद्धतीने मोजून योग्य माप घेऊन ह्या वस्तूंच्या प्रतिमा आपल्याला मिळवता येत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अंतर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग लक्षात घ्यायचे आहेत. हे परीक्षेला 2 किंवा 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. मग अंतर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग हे लक्षात घ्यायचे, जसे की केश कातरणालय, दातांचा दवाखाना यामध्ये अंतर्गोल आरशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. त्यांच्यासाठी काय केलेले तर आरशाचा ध्रुव आणि मुख्य नाभी यांच्या दरम्यान वस्तू ठेवली असते, त्या वस्तूची सुलट आणि आभासी आणि अधिक मोठी प्रतिमा मिळत असते. तसेच बॅटरी किंवा वाहनांची हेडलाईट्स असेल त्यामध्ये सुद्धा या अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो. त्यामध्ये आरशाचे स्रोत हे नाभीपाशी ठेवल्यास अंतर्वक्र प्रकाशाचे समांतर ज्योत मिळत असते. तसेच फ्लड लाईट आले, विविध उपकरणे आले, यापासून ह्या अंतर्वक्र आरशाचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर बहिर्गोल आरशाचे जे काही गुणधर्म असतील हे गुणधर्म पण आपण लक्षात ठेवायचं आहे. ज्या काही गाड्या असतील या गाड्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे जे काही आरसे असते हे बहिर्वक्र आरसे असते आणि मोठे बहिर्वक्र आरसे दुकानात बसवलेले असते. या बहिर्वक्र आरशाचे पण उपयोग 2 आहेत, ते पण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपत्ती किरणाची दिशा दर्शवलेली आहे, त्यानुसार जे काही कॅटिनेशन चिन्ह असतील किंवा संकेत असतील हे समजून घ्यायचं आहे. इथं अंतर्वक्र आरसा दिलेला आहे. या अंतर्वक्र आरशाचे 2 अक्ष दाखवलेले आहेत, हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. मग या वाय अक्षाच्या जे काही डावीकडील अंतरे असतील हे अंतरे कसे मानायचे तर ऋण मानायचे आहे ती, आणि उजवीकडील कसे मानायचे ती तर धन मानायचे आहे ती.
त्यानंतर जो काही एक्स अक्ष असेल, या एक्स अक्षाच्या वरील भागातील जे काही अंतरे असतील हे धन मानायचे, खालील भागातील जे काही अंतरे असतील हे ऋण मानायचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. मग याच्यासाठी जे काही संकेत पुढील प्रमाणे दिलेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आपल्याला परीक्षेत येत असताना जे काही आरशाचे सूत्र असतील, ह्या आरशाच्या सूत्रावरतून काय केले जाते, 1 मार्काला प्रश्न विचारला जात असतो. मग हा आरशाचं सूत्र लक्षात ठेवायचे, 1/v अधिक 1/u बरोबर 1/f हा आरशाचं सूत्र आहे. त्यानंतर हा सेम टू सेम 10वीला पण आहे आपल्याला, 7व्या धड्यात भिंग या धड्यात आहे. मग भिंगाचं सूत्र असं लक्षात ठेवायचं, तर त्या ठिकाणी या प्लसच्या ठिकाणी काय असतोय, मायनस चिन्ह असतोय, हे लक्षात ठेवायचंय. पण हे जे आरशाचे सूत्र असेल, हे आरशाचे सूत्र कसे बनते, तर वस्तूचे अंतर हे आपण कशाने दाखवतोय, तर युने दाखवत असतोय, आणि प्रतिमेचे अंतर हे युने दाखवत असतोय. आणि त्यानंतर वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर, गोलीय आरशाचे नाभी अंतर याच्यातील संबंध म्हणजे आरशाचे सूत्र होय. यांच्यातला जो काही अंतराचा संबंध असतोय हा मुख्य नाभी म्हणून दर्शवित असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जो काही गोलीय आरशाचे होणारे विचलन असेल ते लक्षात घ्यायचे. जर का समजा आपल्याला एखादी वस्तूचं प्रतिमा ही मोठी मिळवायची असेल तर याच्यासाठी या विचलन अपेक्षित आहे. मग याच्यासाठी जो काही विचलन बरोबर प्रतिमेची उंची छेद वस्तूची उंची, मग इथं जे काही प्रतिमेची उंची असेल त्याला h2 म्हटलेलं असणार आहे, आणि वस्तूची जी काही उंचीला h1 असं म्हटलेलं आहे. मग यांचं जे काही गुणोत्तर असते हे गुणोत्तर खालील सूत्राने आपल्याला मिळवता येत असते. मग यांच्यासाठी m बरोबर -v/u हे लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यानुसार जी काही प्रतिमा असते ही प्रतिमा मोठ्या प्रमाणात मिळत असते. आणि स्वाध्यायामधला जर विचार केला तर काही प्रश्न हे IMP म्हणून लक्षात ठेवायचे. येणारे तुमचे जो काही वार्षिक पेपर असेल त्यांच्यामध्ये विज्ञान भाग 1चे हे महत्त्वाचे असतील. त्याच्यातला पहिला प्रश्न वाला करून जायचे की सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यांच्यातील प्रतिमेचे स्वरूप, आकार यांच्या आधारे लिहा, हा लक्षात ठेवायचे. त्यानंतर अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतात वेगवेगळी स्थिती सांगा, हा एक करून ठेवायचे. हा जर केला तर आपल्याला अंतर्गोल आरशाचे उपयोग पण लक्षात घेता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न करायचा गोलीय आरशामुळे होणाऱ्या प्रकाशाचे कोणतेही चिन्ह संकेत वापरत असते ते, हा एक लक्षात ठेवायचा आहे. आणि अंतर्गोल आरशामुळे प्रतिमेचे सारणी पूर्ण करा, हा 3 नंबरचा आणि 4 नंबरचा हा लक्षात ठेवायचं आहे. बाकीचा भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ध्वनी या धड्यावरती. तोपर्यंत अभ्यास करा भाग 1चा. हा जर प्रकाशाचे परावर्तन हा जर धडा केला तर आपल्याला असणारे प्रकाशाचे अपवर्तन 10वीला अगदी सोपा जाईल. धन्यवाद.